हॅलो माय टू फ्रेंड, मी आरती आणि स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच एपिसोड नंबर 5 मध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आम्ही जगन्नाथपुरीमध्ये पोहोचलो। तिथे पोहोचल्यानंतर आम्हाला 1 ते 1.5 तास फक्त रूम शोधण्यासाठीच गेले। म्हणजे आम्ही 11 वाजता तिथले जे हॉटेलचे मॅनेजर होते त्यांच्याकडनं आम्हाला असं कळलं की तसं मंदिर रात्री 12 पर्यंत दर्शनासाठी चालूच असतं, पण दुसऱ्या दिवशी जगन्नाथ भगवानांचं लग्न असल्यामुळे त्या तयारीसाठी आणि त्यांच्या विधीसाठी काही कारणास्तव रात्री 3 वाजेपर्यंत त्यांनी मंदिर चालू ठेवलं होतं। मग आम्ही रात्री दर्शन घ्यायला गेलो, कारण आम्हाला दुसऱ्या दिवशी दर्शन घेऊन परत कोणार्कला जाणं शक्य नव्हतं, म्हणून आम्ही फक्त रात्री दर्शन घेऊन आलो। नंतर मग सकाळी मंदिर बघण्यासाठी गेलो आणि मग त्यानंतर डायरेक्ट आम्ही कोणार्क मंदिर पाहण्यासाठी गेलो। तर इथून पुढचा एपिसोड तुम्ही कंटिन्यू पहा, म्हणजे तुम्हाला कळेल। इथून मंदिराचा व्ह्यू असा दिसतोय। इथे जे भक्त आहेत त्यांना बसायला जागा आहे मस्त, आणि इथं बालाजी सारखं नाहीये, खूप फिरून वगैरे यायचं नाही, इथल्या इथंच मंदिर आहे। मेन प्रवेशद्वार इकडे आहे आणि इकडनं लाईनसाठी जागा आहे। रात्री आम्ही आलेलो तर आम्हाला काहीच गर्दी नव्हती, आज खूप गर्दी झाली। ही दर्शन लाईन आहे, तिकडनं पण तेवढीच आहे, इकडनं पण तेवढीच आहे, खूप गर्दी आहे। जगन्नाथपुरीत जगन्नाथचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही बेडी हनुमान पाहायला चाललो, बेडी हनुमानच्या दर्शनासाठी। पण जातानाचा हा जो रूट आहे हा पूर्ण बीचच्या बाजूने आहे। हे बेडी हनुमान मंदिर आहे। आता इथून आम्ही आत चाललो। इथं 5 रुपयाचं तिकीट काढले आम्ही आणि आता हे तिकीट घेऊन आत दर्शनासाठी सोडतात। इथं दर्शन घेतलंय आता आम्ही। इथं वरती बेडी हनुमान मंदिर आहे। आता आम्ही नाश्ता करायला चाललो। बेडी हनुमानाचे दर्शन घेऊन आल्यानंतर लगेच आम्ही नाश्ता केला आणि कोणार्क सूर्य मंदिर पाहण्यासाठी निघालो। जगन्नाथपुरीपासून कोणार्क सूर्य मंदिराचे अंतर फक्त 30 किलोमीटर आहे आणि जाताना जो रूट लागतो आपला तो समुद्राच्या बाजूने आहे, त्यामुळे आपल्याला गाडीत बसून समुद्र पाहण्याचाही आनंद मिळतो। थोडा वेळ आम्ही बीचवरही थांबलो। तर आता आम्ही आलो आहोत कोणार्क सूर्य मंदिर पाहायला। इथं गाडी पार्क केली, पार्किंगसाठी 30 रुपये घेतलेत त्यांनी। कितना लंबा है भाई? हे काय इथून मंदिर दिसते, कोणार्क सूर्य मंदिर। खूप दिवसांची इच्छा होती आमचं हे सूर्य मंदिर पाहायची। YouTube मध्ये वगैरे मी खूप वेळा पाहिले हे मंदिर। इकडे पार्किंग केलंय, इथून मंदिराकडे सूर्य मंदिराकडे जायला रस्ता आहे। साईडनी गार्डन आहे आणि इकडं खूप ऊन लागतंय आपल्या गावाकडच्या सारखंच। इथे या रूटवर बाजूलाच कोणार्क सूर्य मंदिर ट्रस्टचं म्युझियम होतं आणि त्या म्युझियममध्ये कोणार्क सूर्य मंदिराविषयी पूर्ण माहिती आणि तिथलं जे आर्किटेक्ट होतं ते सगळं पाहायला मिळत होतं। त्याचबरोबर आम्हाला एक शो दाखवला गेला, त्या शोचं तिकीट होतं 50 रुपये पर पर्सन। तर तो शो पाहण्यासाठी फक्त 10 वर्षाच्या आतल्या मुलांना तिकीट नव्हतं, त्यावरच्या मुलांना तिकीट होतं, म्हणजे 10 वर्षाच्या वरती जे असतील त्यांना तिकीट होतं। तो शो पाहून आल्यानंतर आम्ही पुढे कोणार्क सूर्य मंदिर पाहण्यासाठी गेलो
खरं तर इथे पाहण्यासाठी खूप काही होतं, पण आम्ही खूप वेळ थांबलो नाही. आम्हाला कोणार्क सूर्यमंदिर पाहून पुढे भुवनेश्वरला मुक्कामासाठी जायचं होतं, कारण तिथे जे लिंगराज टेम्पल आहे ते पाहून मग आम्ही हॉटेल शोधणार होतो. त्यात आमचा खूप वेळ जाणार होता, म्हणून आम्ही इथे जास्त वेळ थांबलो नाही. लगेच कोणार्क सूर्यमंदिर पाहण्यासाठी गेलो. राजा के मंदिर निर्माण कार्य का परिदर्शन. मंदिर निर्माण कार्य कैसे किया था इस राजा ने. हे पूर्वीचे अँटिक पीस ठेवलेत सगळे, जे हे चक्र बघ आपलं ह्याच्यावर लावलेलं आहे ना, जगन्नाथ मंदिरावर लावलेलं चक्र आहे. मस्त आहे ना. ही पूर्ण बोट बघ किती छान आहे. हा इथं मंदिर आहे आणि मंदिराच्याच बाजूला खरेदीसाठी भरपूर स्टॉल आहे. फक्त इथंच बघायला भेटते. 3 का 50 इथं काजू वगैरे ठेवले विकायला. इथून मंदिराचं मेन एंट्री गेट आहे. पर पर्सन 40 रुपये तिकीट आहे. इथं तिकीट काउंटरवर आम्ही घेतलंय दोघांचं. लहान मुलांचं तिकीट नाही. 10 वर्षाच्या आतल्या मुलांचं तिकीट नाही ना. 10 वर्षाच्या आतल्या मुलांचं तिकीट नाहीये. हा, लहान मुलांना तिकीटच नाहीये. हा का. आणि फक्त आमच्या दोघांचं तिकीट काढलंय 40 रुपये पर पर्सन. आणि त्या गेटवर जे तिकीट काढलं ते किती काढलं? 50 रुपये ना. तो शो दाखवला ते 50 रुपये पर पर्सन. ते पण लहान मुलांना नाहीये, 10 वर्षाच्या वरच्या मुलांना आहे ते. तर आता इकडे चाललोय सूर्य मंदिराकडे. इथून सूर्य मंदिर किती छोटं वाटतंय, पण खूप मोठं आहे तसं ते. आणि त्याचं कळसावरचं ते सगळं पडलंय. इथं तिकीट चेक केलं जाते आणि मग आत सोडतात ते. वेगळंच होतं हे. बघा मंदिराचं प्रवेशद्वार. ही छत्री बघा आपली मध्ये. ऊनच तेवढं आहे त्यामुळे छत्री आणली आम्ही. आणि आम्ही टोपी घातली. हा पडलं. त्याची काहीतरी वेगळ्या वेळेस पूजा केली ना. तिथून सीड्यांनी वरती जायचे. होय चल बाबू. हो अरे बापरे, खूप उंच उंच पायऱ्या आहेत ह्या. आणि इथून वरती असं मंदिर दिसतंय. चला चला डॅडीला राहू देतो, आपण जाऊ. चला हा चला. आराध्या आराध्या चल बाळा. हे काय येथून जायचं सीड्या चढून, मग तिकडे आत नाही जायचं आपल्याला. चल आत येईल जाता, पण आपल्याला जाऊ नाही देणार बाळा. तिथपर्यंत जाऊ देतात. फोटो काढू. ओके ऊन नाही लागत का तुला? मग छत्री घ्यायची ना. हा मंदिराच्या समोरचा भाग आहे आणि हे इकडं मुख्य मंदिर आहे, सूर्य मंदिर. हा आजूबाजूचा परिसर आहे. छान आहे सगळं.
गार्डनिंग एकदम हिरवं हिरवं केलेलं, स्वच्छता खूप आहे, कुठंच प्लॅस्टिक वगैरे काही दिसणार नाही. चला बाबू चल. नको बा. हा दगड बघ कसा आहे. नाही आत नाही जायचं बाबू. दगड बघ कसा आहे. लाल लाल दगड आहे ना, काळा दगड नाही आपल्याकडे. कसं मंदिरांना काळे दगड असतात, हे लाल दगड आहे बघ. हा नको बाबू, असं नाही करायचं. बाय रे. इकडे 2 घोडे दिसतात. वाव. इथून समोरून आत जायचा रस्ता आहे, पण तो पण बंद केलाय. आणि इकडे मंदिरावरती चढण्यासाठी काही नवीन कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, म्हणजे स्टील लोखंडाचंच केलंय, शेड्या वगैरे बनवले. हे मंदिराचे 12 चाक आहेत. सूर्याचीच मूर्ती मला वाटतं ती ना. हे बघा इथे दिसते, माहित नाही पण आहे तर तसंच. चला इकडे जायचंय का. इकडं लॉक का केले काय. इकडं कॉइन टाकलेत. सूर्य भगवानाची मूर्ती आहे इथं. इथं दिसते समोरच सूर्य देवतेची मूर्ती. आणि इकडं बंद केले, लोकांनी असे कॉइन वगैरे टाकले खाली. इथून बघा कळस दिसतो मंदिराचा. पोरं दमले आता. चला बस चला. कळस टिकलाच नाही वरती टिकलाच नाही. कळस पडायला सुरुवात झाली, मग हे बाकीचे दगड पण पडायला लागले. इथं पण सूर्य भगवानांची मूर्ती आहे, सूर्यदेवाची मूर्ती. त्या बाजूनी पण होती, इकडे पण पाहिली, अजून तिकडने पण असेल कदाचित. ए पडाल. काही कृष्णा चल लवकर. ते बघ तिकडनं जायला रस्ता आराध्या. चल आज नाही उड्या मारायच्या. चला किती मोठे मोठे हत्ती ठेवले तिथं. आणि हत्तींसमोरच या सिंहाचा पण मूर्ती आहे. 3 झाले, हे 4 5 6 झाले. सिंह अर्धा तुटलाय. हे बरेचसे अवशेष असे मंदिराच्या वरून पण कोसळलेले आहेत, त्यामुळे ते असे लावून ठेवलेत. सिंह पण अर्धा तुटलेलाच आहे. 109 बंद. हा आतून खोलायचं चाललंय वाटतं आता ना. किती 5 झाले होते ना. 6 नाही किती झाले होते तिकडे. 3 6 7 8 चाक झाले.
तिकडे 3, हे वाले इथले 3, त्या बाजूचे 3, 6 झाले, 7 आणि 8 चाकं झाले. इकडनं पण एक प्रवेशद्वार आहे मंदिराचं. आणि या प्रवेशद्वाराच्या समोर 2 मोठे मोठे हत्ती ठेवलेत. हा पण बंद केलाय दरवाजा. हा इथं पण एक वेगळा चौथरा आहे. याच्यावर पण काहीतरी स्ट्रक्चर असणार आहे, पण ते काही आता दिसत नाही. त्याच्यानंतर इथं समोर बघा रे, किती मोठं वडाचं झाड आहे ना. इकडनं 12 आणि तिकडनं 12 असे टोटल 24 चाकं आहेत ह्या रथाचे. मी ते पलीकडच्या साईडचे माझे 3 मोजायचे राहिले होते. 3 नाही 4. आणि हे रथ, हा मेन दरवाजा हाच आहे, कारण इथं घोड्याचे शिल्प आहेत ना. सूर्याच्या रथाला घोडे असतात ना, 7 घोडे असतात वाटतं. इथं घोड्याचे शिल्प आहेत. चला तर मग आता असं आपलं हे सूर्य मंदिर बघून झालंय. इथून वरती मेन दरवाजा आहे हा. इथूनच आधी आम्ही गेलो, आता लास्टला इथं चालू एक प्रदक्षिणा मारून मंदिराला. 109 वर्ष हे मंदिर बंद आहे असं सांगत होते इथले सिक्युरिटी. आता गव्हर्नमेंटचं चाललंय हे मंदिर दर्शनासाठी ओपन करायचं, पण इथं मूर्तीच नाही तर. तर आता आपलं हे मंदिर बघून झालंय पूर्ण. याचा एक फायनल लुक बघून घ्या. हे मोठं वडाचं झाड आहे, याच्या पाठीमागे सूर्य मंदिर. आणि इकडे बरेचसे पडलेले अवशेष आहेत. आता इथून वरती जायचंय. हो, एक्झिट आहे इथून. कसं आहे रद्दा? मस्त ना. एकदम मम्माने पण सब्जा बनवलेला, असाच बनवलेला असतात ना बाबू. कसं आहे? हा, सूर्य मंदिरचं एक चाक घेतलंय, जगन्नाथजीचे एक छोटासा फोटो घेतलाय आणि हे चक्र घेतले. टोपी घ्यायची की तुला चांगली वाली? आता अशी पिंक वाली घेऊया, छान आहे ना. क्या है हो? खसखस नाही, हमारे पास बहुत है. कोणती घ्यायची मग? ती लय छोटी होईल बाळा, ही मस्त आहे, मोठीच्या मोठी. कलर बघ तुला कुठला घ्यायचा. आता फळाले 3:30-4चा टाइम झाला. काय चालवलंय असं काय माहिती. असे 2-3 बाईकवाले भेटले आम्हाला आणि त्याच्या बाईकवर असं काहीतरी टाकलेलं होतं. काय ते नाही कळलं. इथं बघा मूर्ती आहे देवाची. तर लिंगराज टेम्पलकडे चाललोय मी. महादेव आणि विष्णू यांचं टेम्पल आहे ते लिंगराज सरकार स्ट्रेट होतं काय गर्दी असतात. पार्किंग इथे इथं कुठं आहे? इथं गाडी पार्किंगला लावली आणि इकडे आम्ही लिंगराज महाराजांच्या मंदिराकडे चाललो. इथं खूप मंदिरं दिसतात त्याच प्रकारच्या बांधकामाची. जर सूर्य मंदिराचं बांधकाम होतं ना त्यासारखंच बांधकाम दिसतंय. हे कोणार्क सूर्य मंदिर ना, कोणार्क सूर्य मंदिराचं जसं बांधकाम आहे
आपण जसं दुधापासून दही, रबडी, अजून वेगळे वेगळे पदार्थ बनवतो त्याच टाईपचा हा पदार्थ आहे। इथं बरेचसे लोक हे घेताना दिसत होते, आम्हाला काही कळलं नाही। आम्ही आधी विचार केला होता घ्यायचा, पण नंतर नको बोललो आणि आपलं दर्शन। वडाचे आणि पिंपळाचे खूप झाडं पाहायला मिळाले, लिंबाचे, सागाचे आपल्याकडे पण असतात, पण आपल्याकडे सध्या झाडांपेक्षा बाकीचं जास्त आहे। तर आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता म्हणून आम्ही मोबाईल बाहेर ठेवला होता। दर्शन करून आलो। आतमध्ये खूप मंदिर आहेत, काउंट करू शकत नाही एवढे मंदिर आहेत आणि तेवढेच मोठे मोठे आहेत। काही मंदिर खराब आहेत, काही चांगले आहेत। हा, मोठे छोटे खूप आहेत, पण आतमध्ये कॅमेरा अलाउडच नाही अजिबात। खूप मोठा आवार आहे मंदिराचा। आता हे लिंगराज मंदिराच्या बाहेर आम्ही फोटो काढायला थांबलोय। हे आहे लिंगराज मंदिर, खूप मोठं मंदिर आहे हे आतून आणि असं वाटतंय की सगळे 12 ज्योतिर्लिंग याच मंदिरात आहे, प्लस बाकी जगन्नाथ भगवान, पार्वती माता, गणेशाची तो खूप मोठी मूर्ती होती। असं खूप काय काय बघायला पण आहे, छान आहे। इथलं जे आर्किटेक्ट किंवा जो दगडी काम आहे ना ते वेगळंच आहे महाराष्ट्रातल्या बांधकामापेक्षा। आपल्याकडे पूर्ण काळा दगड असतो बांधकामासाठी, इथं थोडासा चॉकलेटी ब्राऊन वगैरे अशा टाईपमध्ये दगड आहे, म्हणजे थोडासा विटेसारखा वाटतो तो। हे बघा, इथे जसं मंदिर एक दिसतंय ना तसेच इकडे पण आहे पुढं। हे बघा, हे दिसतंय ना हे वादळ, तसंच इथे पण आहे असं। पण असे जे मंदिरं दिसतात ना, जगन्नाथ जी मंदिर जे आहे ना पुरीचं, तसंच आहे सेम लिंगराज महाराजांचं मंदिर। महादेवाची पिंड आहे आतमध्ये आणि आतमध्ये खूप मंदिरांचा समूह आहे। इथून मागचा कळस दिसतोय, सेम जगन्नाथ मंदिरासारखा आहे। तो जो मोठा कळस दिसतोय ना हा वाला इथला, तर इथंच आहे लिंगराज मंदिर। हा असं जे बांधकाम आहे ना साईडच्या भिंतींचं, तर हे पण आपल्याला बघायला मिळेल। म्हणजे पूर्ण मंदिराला आहे असं कंपाऊंड आणि त्याच्या आत आहे मंदिर, आणि मंदिराच्या बाजूने खूप सारे मंदिर आहे। हे मेन गेट आहे मंदिराचं। ए चल कृष्णा, चल इकडे ये। सगळ्यांना छान बसायला बाहेर गार्डन आहे मंदिराच्या बाहेर। यातले दिवे घेतलेत मी आणि यात बरेच काही दगडाचे भांडे, ते नैवेद्य ठेवण्यासाठी स्पेशल सेट केलेला आहे त्यांनी। पाणी वगैरे ठेवण्यासाठी ग्लास आहेत, पितळ्या वगैरे आहेत, पण नको आता एवढं भरपूर झालं। इथून रोडवरून पण दिसतंय लिंगराज टेम्पल। ह्याच्या इथून पाहण्यापेक्षा आतून पाहण्यात जो आनंद आहे ना लिंगराज मंदिराला, तो कुठूनच नाही। त्याचं बाहेरचं कंपाऊंड बघा इथून दिसतंय, किती मोठं कंपाऊंड असेल याचा तुम्ही विचार करू शकता।